सुबह सुबह लो शिव का नाम, शिव आएंगे तेरे नाम। सुबह सुबह शिव का नाम, शिव आएंगे तेरे नाम। ओ शिव आएंगे तेरे नाम, शिव सगळे सगळे येत नाही मला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हे शुभ शुभ शिव शिव आएंगे तेरे नाम, शिव का शिव आएंगे तेरे नाम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। बरं आता एक सांगा, इकडे बघा शारदाजी, इकडे बघा। कानानं काय ऐकताय तुम्ही आता इथं बसून? शिव करताय आणि जप करताय तो कुणाचा करताय? शंकराचाच करताय, बरोबर आहे? म्हणजे ऐका, कानानं ज्याचं ऐकलंय तोंडानं त्याचंच गुणगान करायचं आणि मनानं त्याचाच विचार करायचा, याला म्हणायचं मानस पूजा। याला काय म्हणायचं? बघा तुम्ही, ज्याला पिक्चरचं गाणं ऐका वाटतंय त्याला कुठे जावं वाटतंय? किती सोपं आहे, डोक्याला ताणच नाही। बघा, डोळ्यानं पिक्चर बघावं वाटत असेल तर कानानं अभंग ऐका वाटतं, कानानं सुद्धा पिक्चरचेच गाणे ऐका वाटतं। आणि असले गाणे ऐकत आहेत बॉल लेकरं सध्याचे, धड त्याला अर्थ नाही, काहीच नाही, राड 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 राड, नाक मुका नाक मुका नाक नाक मुका नाक मुका। अरे भजन आहेत ना, तुम्हाला पागल होताल तुम्ही, इतके गोड भजन आहेत, इतके गोड। आता ते एक भजन आलं बघा, डीजेवर वाजतं, मला खूप आवडतं। मैं कैलाश का, मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर। मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर। मैं कैलाश का रहने वाला, कानानं शंकराचं गुणगान ऐकायचं, मुखानं शंकराचं नामस्मरण करायचं आणि सदोदित त्या भगवंताचं ध्यान करायचं। लक्षात घ्या, एकदा सरस्वती नदीच्या पवित्र तटावर पूज्यपाद व्यासजी बसलेत। पराशर ऋषीचे चिरंजीव व्यासजी त्या ठिकाणी तप करतायत। तेजस्वी विमानानं संचार करणारे सनत कुमार त्या ठिकाणी आले आणि गुरुदेवाला प्रणाम केला। गुरुदेवांनी विचारलं, कसं येणं झालं?
त्या ब्रह्मदेवाच्या चारी मुलांनी विचारलं, गुरुजी भगवान शंकर सगळ्यांना सहाय्य करतात, मग उपासना करायची काय गरज आहे? गुरुदेव म्हणले स्वतःच्या मुक्तीसाठी. कशासाठी उपासना? स्वतःच्या मुक्तीसाठी उपासना. मग तेवढं सांगून व्यासजी पुन्हा तपाला लागले. सूतजी वर्णन करतात, लक्ष द्या सगळ्या. एकदा काय झालं, शांततेनं लक्ष द्या सगळे, इकडे माझ्याकडे बघा, शेवटपर्यंत इकडे लक्ष द्या. एकदा भगवान विष्णू परमात्मा असे झोपलेले. कुठं? महाराज माझ्या बघा, पुरुष मंडळीकडे, महिला मंडळीकडे. मी झोपलेलेत म्हणल्यावर मी जर म्हणलं ना कुठं, लोक असे करतात, त्यांच्या घरी झोपत. इकडे कुठं कुठं झोपलेत? शेषावर. कुठं? शेषावर म्हणजे नागावर. आणि नागावर झोपलेल्या भगवान विष्णू परमात्म्याच्या समोर एके दिवशी ब्रह्मदेव आले. लक्ष देऊन आहे का सगळे? कथेतलं एकही अक्षर आजूबाजूला नाही गेलं पाहिजे याची काळजी. ब्रह्मदेव आले आणि विष्णू भगवानाला म्हणतात, अरे पुत्रा उठ. व्यासपीठावरच्या मंडळीला विनंती, तुम्ही अशीच दिल्ली करता मग भांडण करता. अरे पुत्रा उठ. कोण म्हणतंय? ब्रह्मदेव. कुणाला? विष्णूला. आता कोण कुणाचा पोरगा आहे? विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव निघाले आणि तेच त्याला काय म्हणते? अरे पुत्रा उठ. चिडलं ते. कोण? तुम्ही नाही का चिडायचे? समजा तुमचाच पोरग तुम्हाला म्हणलं, काय आमच्या अवलाद बेकार आहे, म्हणलं जमल का? ते चिडलं, ते रागाच्या भरात भगवान विष्णू परमात्मा उठले आणि काय म्हणतात माहिती आहे? बस मी तुझा बापच आहे, पण तुझं तोंड असं वाकडं का झालं? ब्रह्मदेव म्हणतात, तुमचा काळ फिरलाय म्हणून तुम्ही गर्विष्ठ झालाय. दोघाच्या बोलण्यामध्ये हळूहळू वाद पेटत गेला. रागाच्या भरामध्ये दोघांचा संघर्ष सुरू झाला. देवाचं युद्ध बघून घाबरलेले सगळे देव सैरावैरा पळायला आणि देवाच्या त्या युद्धाचा परिणाम सगळ्या देवांनी जाऊ भगवान शंकराची आराधना केली. पाया कुणाच्या? महादेवाच्या. कोण? ऐकता ना तुम्ही? कोण? सगळ्या देवांनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि म्हणले ते काहीतरी अचानक मध्ये सुरू झालंय, तेवढं बघा. आलं आणि अत्यंत आक्रमक झालेले ते दोघं संघर्ष करतायत. भगवान शंकराने असा विचार केला. भगवान शंकरानं डोळे बंद करून बघितलं, काय नाही. कोण आहे तो? हर हर शंभू शिव महादेवा. दोघांचा संघर्ष चालू होता. आयन त्यांच्या मध्यभागी असा आगीचा गोळा असतो.
आग आग आणि त्या आगीचा खांब असा तयार झाला दोघांच्या आणि सगळ्या त्या आगीच्या खांब्याकडे समजा सासून सून भांडायला मध्येच गप्पून शास्त्र उभारल्या कोण काही काहीच नव्हतं काय तसं झालं इथं बराबर मध्यभागी महादेवाचा अग्नीचा असा खांबा दोघं एकमेकाला विचारतात कोण आहे मला माहिती कुठं ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही वर जा आणि मी खाली जातो हा शेवट कुठं होतोय बघा मी खालचा तळ शोधतो दोघं दोन्हीकडे गेले ब्रह्मदेव वर आणि विष्णू भगवान खाली पण ते कुठवर बी चढायला लागले पण टोक काय सापडत कारण मैं कैलाश का अकाल मृत्यु को मरे असं वर गेलं ना त्या ब्रह्मदेवाला सापडच नाही रस्त्यामध्ये केतकीचं फुल होतं केतकी आणि त्या केतकीचं फुल त्याने मधूनच तोडलं आणि खाली येऊन खोटं सांगितलं मला टोक सापड इकडे पुरुष मंडळीला सांगतो इकडे आहे का विहिरीमध्ये पोहायला जातो ना आपण आणि पोहताना शर्यत लागते तळ काढायचा तळ काही अवलादी अशा बेकार असत्या कपारीतला दगड आणते उचलून सापडा सेम तसं झालंय आता त्यानं केतकीचं फुल वरून आणलं आणि भगवान विष्णू परमात्म्याला सापडलं नाही ते खरं खरं वापस आले म्हणले ह्याचा अंत लागत याचा अंत लागत निराकार ओंकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गोती तमीशम गिरीशम करालम महाकाल कालम कृपालम गुनागार संसार पारम सापडत नाही याचा तळ सरदाजी मग काय केलं महादेवावर विष्णू प्रसन्न झाले असं नाही विष्णूवर महादेव प्रसन्न झाले पण ब्रह्मदेवाचा राग आला त्यांनी काय केलं एका भैरवाची उत्पत्ती केली आणि त्या भैरवाला सांगितलं ब्रह्मदेवाचा हा कपटीपणा त्याच्या हातात खड्ग दिला कुणाच्या ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेवाच्या मध्ये भैरवाच्या हातात खड्ग दिला ते भैरव म्हणला काय करू ते म्हणले ब्रह्मदेवाची पूजा करा कशानं खड्गा तो हे लहान लहान ह्या पोरांना माहित नसेल आमचे आई वडील हाणायचे आम्हाला जुने लोक विचार होय ती सर्व्हिस वायर असायचं बघा लाईटीची आमच्या आईनं तो कुठून कला काढली होती हुडकून त्या सर्व्हिस वायर ना हाणायची काठीनं मारलं तर फ्रॅक्चर होते वाटायचं आणि त्याला जुन्या काळामध्ये म्हणत होते याची पूजा करा काय म्हणत होते आज ह्यो पूजा करायला आलाय म्हणायचे मरुस्तर हाणायचे तसं खडगानं पूजा करा म्हणून सांगितल्याच्या नंतर एका क्षणात ब्रह्मदेवाच्या असलेल्या 5 मस्तकापैकी एक मस्तक कापून गुरुजी मला माफ करायला पाहिजे ब्रह्मदेव मध्ये महादेव काय म्हणले माहिती आहे वेळीच दंड नाही दिला तर समाजामध्ये अराजकता माजत असते ना जिथल्या तिथं मला सांगा नागाच्या पिल्लू पिंडीवर बसलं तर मारता येते का तुम्ही सांग समजा इच्छू कळतो आणि विंचू घरातल्या देवावर बसला मारता येतो का हा नाव आता कुणाला लागत आहे तसा ब्रह्मदेवाचं मस्तक कापलं आणि त्याला सांगितलं त्या केतकीच्या फुलाला आजपासून तू माझ्या पूजेत कधीच नाही आला
म्हणून महादेवाच्या पूजेला केतकीचं फूल वर्ज आहे, तिथं फूल न्यायचं आणि काय जण म्हणजे नेलं तर काय होईल, बघ काय होईल संध्याकाळी त्याला वर्ज आहे ते फूल. त्याच्यानंतर भगवान शिवशंकर ईश्वर सभेमध्ये येऊन बसले. त्यांच्या आजूबाजूला उभे हात जोडून विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव हार नुपुर केयूर किरीट मणिकुंडल यज्ञोपवित उत्तरीय वस्त्र पुष्पहार रेशीम वस्त्र तांबूल कापूर चंदन अगर धूप दीप पांढर छत्र छत्री एवढ्याने त्यांची पूजा केली. कधी आणलं एवढं सामान पूजेला आपण? अहो तुम्ही असे खतरनाक आहेत. ब्राह्मण जर म्हणला ना ह्याच्यात ते सामान नाही तर तुम्ही म्हणतात घ्या बागू, आता कुठून आणू? हे गणित लक्षात घ्या. प्रगट झालंय मार्गशीर्ष महिन्यातली ती पौर्णिमेची तिथी आहे, नक्षत्र आर्द्रा आहे आणि त्या तिथीला जो कोणी महादेवाची पूजा करील त्या पूजा करणारा मला माझ्या कार्तिकेयापेक्षा जास्त प्रिय असेल असं भगवान शंकराने सांगितलं. पूजा कधी करायची? मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आणि त्यावेळेला आर्द्रा नक्षत्र असलं पाहिजे. असा योग साधला मग महादेवाची पूजा करायची. तुमच्या लक्षात राहिलं तर बरं आहे. आता हे सगळं ऐकताना तुम्ही असं ऐकत आहात, आता म्हणतात हा हा आणि घरी गेल्यावर मग काय म्हणलं गे ते म्हणलं म्हणतात. पुन्हा बार्शीकडे तर लई मजा आहे. बार्शीकडे तुम्ही गेलात ना, पुरुष मंडळी आहे कधी बार्शीकडे गेला ना, तिथली भाषा अशी आहे, ती लोक म्हणतात लका महाराज आलं इथं बसलं होतं. मी म्हणलं काय गोबड आहे का ते? लका महाराज आलं लका. हो बरोबर आहे. आणि कोल्हापूरला साईला लयच बेजारी महाराज. कोल्हापूरला कीर्तन करून बाहेर आलं, लोक म्हणतात रांडाच्याने जोरात केलं कीर्तन. भाषा आहे त्यांची ती, बरोबर आहे. चला लक्षात. ब्रह्मदेवाला शिवशंकराचा उपदेश, त्याच्यानंतर मीच सकल आणि मीच निष्कल, सगुण रूपात सुद्धा माझी पूजा होते आणि लिंग रूपात सुद्धा माझी पूजा होते असं वर्णन शास्त्रामध्ये सांगतायत. कोण? भगवान ब्रह्मदेवानं केलेलं वर्णन सुतजी शौनकाला सांगतायत की ज्या वेळेला भगवान विष्णू परमात्म्याला आणि ब्रह्मदेवाला दोघांना मिळून भगवान शंकरानं उपदेश दिला. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने. मोबाईल बंद करा. नमः प्रणववाच्याय नमः प्रणवलिंगने नमः स्रष्टादिकर्ताच नमः पंचमुखायते. महादेवाची मुख किती? 5. ठीक आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. फक्त शिवलिंगाची स्थापना सुतजी म्हणतात ऋषीमुनींना, ऐका शिवलिंगाची स्थापना कशा पद्धतीने करायची याचं वर्णन शास्त्रामध्ये सांगितलंय. शुभ काळ पाहायला पाहिजे, तीर्थक्षेत्र पाहायला पाहिजे, नदीचा काठ पाहिजे, सुंदर मनोहर एकांत स्थान पाहिजे, लिंगाची स्थापना केली पाहिजे, लिंग पार्थिव जलमय तेजयुक्त असलेलं पाहिजे आणि उत्तम लक्षणं जी शिवलिंगाची आहेत ती पीठासहित स्थापन करावी. पीठ गोल असलं पाहिजे, चौकोनी असलं पाहिजे, तिकोनी असलं पाहिजे किंवा डमरूच्या आकाराचं असलं पाहिजे. बघा, ज्या द्रव्याचं लिंग असेल त्याच द्रव्याचं पीठ असलं पाहिजे. उत्तम लिंग तयार करणारा यजमान त्याच्या 12 बोटा एवढं उंच शिवलिंग पाहिजे. हे शिवपुराणामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ह्याच आहेत. फक्त लक्ष देऊन ऐकल्या पाहिजे. अर्ध्या ऐकल्या ना घोटाळा होतो. एकदा काय झालं, इकडे ऐका. एक जण माझं कीर्तन ऐकत, गणित सांगतो ऐका फक्त. एक जणाच्या म्हशीनं कॅरी बॅग खाल्ली. काय खाल्लं? मग त्याला माहिती होतं बरं का भाऊ,
त्याला माहिती होतं दुसऱ्याच्या म्हशीनं खाल्ली होती, मग ते तिकडे गेलं पळत. म्हणला तुझ्या म्हशीनं कॅरी बॅग खाल्ली होती तेव्हा तू काय केलं? तेव्हा म्हणला मी डिझेल पाजलं होतं. हे पळत घरी गेलं, 5 लिटर डिझेल आणलं, म्हशीला पाजलं, म्हैस मेली. ते वापस गेलं त्याच्याकडे, तुझा आणि माझा वैर दावा होता म्हणला, म्हशीवर कशामुळे काढला? ते म्हणला काय झालं? तुझ्या म्हशीचं काय झालं? डिझेल पाजली होती तेव्हा. तेव्हा म्हणला मेली होती. तेव्हा म्हणलं माझी मेली राव. तेव्हा म्हणलं मग अर्धा ऐकून कशाला पळाला थोबाड तोंड्या? थांबायचं ना पूर्ण ऐका. तसं शिवपुराण अर्धा ऐकलं की धोका होतो लक्षात. त्याच्यामुळे ऐकतानाच लक्ष देऊन ऐका. पूजा सांगितली. पूजा शिवलिंगन स्थापन केल्याच्या नंतर षोडश उपचार पूजा केली पाहिजे. कशी म्हणा? अरे तुम्ही मनी जर मरताना तुम्ही म्हणा कशी? षोडश उपचार म्हणा. पहिला उपचार सांगा, मोजा लक्ष द्या. आवाहन, आसन, अर्घ्य, पाद्य, पाद्यांग, आचमन, अभ्यंग स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, निरांजन, नमस्कार आणि विसर्जन. किती झाले? कशाला मोजी देत तुम्ही? आपलं चालू आहे धडा काय एका मागे. म्हणा आवाहन, आसन, अर्घ्य, पाद्य, पाद्यांग, आचमन, अभ्यंग स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, आचमन, नैवेद्य, तांबूल, निरांजन, नमस्कार, विसर्जन. किती झाले? 24. काय जण 29 म्हणतात काय? अरे थांबा थांबा, उभा राहा. 25 26 चोक किती होते? अभ्यासाच बोलायचं. उजळणी येत नाही ना इकडे झटायच नाही. ऐका, षोडशोपचार पूजा झाली महादेवाची. तुम्हाला एक मजा सांगू. या पद्धतीने पूजन करायचं म्हणजे इकडे बघा, षोडशोपचार म्हणजे एवढ्या वस्तू लागतात पूजा करण्यासाठी. आपण नाही का ते म्हणतो ना, भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकार म्हणतो ना आपण. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शुभफल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य. हा माझा विषय नाही, पण ही पूजा षोडशोपचार झाली पाहिजे. कोणाची? महाकाल काले
षोडशोपचार कशी करायची? नीट आहे का? आता त्याच्या पुढे मृतिका म्हणजे माती, कणिक म्हणजे पिठाची कणिक, गोमय म्हणजे शेण, पुष्प कनेरीचं फूल, फळ, गुळ, लोणी, भस्म, भात असं जे असेल त्याचं लिंग तयार करून तुम्ही त्याची पूजा केली तर तुमचं इप्सित मनामधलं जे साध्य आहे, जे तुम्हाला अपेक्षित आहे ते साध्य होतं या षोडशोपचार पूजेनं, असं शास्त्रात वर्णन केलंय. पुढे भगवान शंकराचे जे शिवक्षेत्र आहे, पृथ्वी, पर्वत, अरण्य, वन या सगळ्यांचा विस्तार 50 कोटी योजन आहे. किती? हे शाळेत शिकवलं जातच नाही बेटा. 50 कोटी योजन शाळेत नाही, शाळेत नाही. हनुमान चालीसा पाठ आहे तुम्हाला? हनुमान चालीसा येतं बघा. जुग सहस्त्र योजन पर भान लील्यो ताई मधुर फल जान. आणि त्याच्यानंतर सदाचाराचं विवेचन या शास्त्रामध्ये सांगितलंय. नीट ऐका परत. सदाचाराचं विवेचन सांगताना अत्यंत बारकाईनं काही गोष्टी या ठिकाणी नमूद केल्यात, तेवढ्या हळुवारपणे ऐका. 1 मिनिट भगवंताच्या नामाचा आश्रय करू आपण, पुढची कथा ऐका. भजन. अरे चलो, एकदा त्याला आराधना तर केली पाहिजे.
पुन्हा ऊन पडलं बरं. अरे नो टेन्शन, पडला तर पडू द्या बरं, उगाच दम धरा काय कवर त्याला तरी घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या देवाला प्रसन्न करायचंय त्याचे 5 सूत्र याच्यामध्ये सांगितले शिवपुराणात. जो तुमचा देव आहे, ज्याला तुम्हाला प्रसन्न करायचं, लक्ष द्या प्लीज. ज्या देवाला प्रसन्न करायचंय त्याचाच मंत्र जाप करायचा म्हणा, त्याचाच मंत्र जाप म्हणा. एक, त्याचाच मंत्र जाप. दुसरं, ज्या देवाला प्रसन्न करायचंय त्याच्याच नावानं होम करायचं. 2, ज्या देवाला प्रसन्न करायचंय त्याच्याच नावानं दान करायचं. 3, पण आपली अडचण अशी आहे, सोमवार आला की महादेव आणि मंगळवार आला की हे गळ्यात घालून कवड्याची माळ वाजविला संभळ. तरी म्हणले पाऊस कस काय आला, परभणीवाले आले, तिथं होता सकाळी मग घेऊन आले, पण इथं गुंजाईश नाही राजा. जटाशंकर हमारे साथ है. बोलो भोलेनाथ भगवान की जय. शिव समान दाता नहीं, हर चाचक शिष्य समान, तीनों लोगों के संपदा गुरु दे दियो दान. देव बदलायचा कैलाश के ज्या देवाला प्रसन्न करायचंय त्याच्यासाठी 5 गोष्टी सांगत होतो, पण एकदा तुमच्या पाया पडतो सगळ्यांना, मनातल्या मनात एकदा महाराजांना, जटाशंकर महाराजांना एकदा साष्टांग दंड. कसा है, मैं तो बहुत खुश हूँ. चलो उज्जैन महाकाल के मंदिर को एक बार मनातल्या मनात अंतःकरणातून प्रणाम कर. बजाओ.
देवाला प्रसन्न करायचं त्याचा जप करायचा, त्याच्याच नावानं यज्ञ करायचं, त्याच्याच नावानं दान करायचं, त्याच्याच नावाचं तप करायचं आणि त्याच्याच प्रतिमेचं षोडशोपचार पूजन करायचं. म्हणा 5दा मंत्र त्याचाच, यज्ञ त्याचाच, दान त्याचा, तप त्याच्याच नावानं आणि त्याची प्रतिमा किंवा त्याची मूर्ती ठेवून षोडशोपचार पूजा सुद्धा त्याची. पण आपण महिन्याला देव बदलितो. चैत्राच्या महिन्यात रामाची पूजा करतो, वैशाखाच्या महिन्यात नवरदेवाची पूजा करतो, ज्येष्ठाच्या महिन्यात वडाला काय फेऱ्या मारितो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर यज्ञ सांगितले, तिकडे लक्ष द्या. आता डोळ्याचा आजार, शिराचा आजार, कुष्ठरोग याच्या शांतीसाठी सूर्याची पूजा करून ब्राह्मणाला भोजन घालावं. सूर्याची पूजा 3 दिवस करावी, 3 महिने करावी किंवा 3 वर्ष करावी, पण डोळ्याचा आणि कुष्ठाचा आजार राहत नाही असं शास्त्र सांगतं. हे समाधान महाराजच नाही, मी टानाटोना सांगायला आलो नाही. वारकरी संप्रदायाला मान्यता, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. पापाच्या शांतीसाठी रविवारी इष्टदेवतेचं स्मरण केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी सोमवारी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. रोग परिहार करण्यासाठी मंगळवार चांगला आहे लक्ष्मीची पूजा करायला. या दिवशी देवीचं भजन पूजन करावं, उडीद आणि मुगाचं दान करावं. बुधवारी विष्णूची पूजा केली पाहिजे. गुरुवारी आयुष्यवर्धन करणारा वार असल्यामुळं गोब्राह्मणाची पूजा केली पाहिजे. शुक्रवारी ब्रह्मचार्य पाळून देव ब्राह्मणांना षडरसयुक्त भोजन घातलं पाहिजे असं शिवपुराण वर्णन करत आहे. तर त्याच्या पुढे चलो, अजून थोडंसं लक्ष द्या. मी अजिबात हलणार नाही. तुमची कुणाची भूमिका बघा कशी आहे, उगाच शांत बसून ऐका. त्याच्यानंतर देवयज्ञ सांगितलाय. देवयज्ञ जो शास्त्रामध्ये सांगितलाय तो असा आहे. सूत सांगतायत. हा, अजून एक महिला मंडळींना थोडी थोडी विनंती आहे, बाहेरच्या कोणी आल्या तर त्यांना मध्ये थोडं बसू द्या, जागा करून. झाकून घ्या, झाकून. त्याला झाकून. आता घरापर्यंत जाऊस तर तुम्ही भिजता आणि त्याच्यापेक्षा इकडे या, काय नाही होत. ते रस्त्यानं जाता जाता थोडस नांगर खाली ठेवला गेला, बसा. जाते, पाऊस जाते, थांबा, काय नाही अडचण, टेन्शन नका, लोड घेऊ नका. अरे जाणारच आहे ना ते दादा, आप्पा लय लोड घेऊ नका, बसा. मध्ये बसलेल्या महिला आहेत ना, थोडे बाहेरून आलेल्यांना थोडीशी जागा द्या. काहीच नाही अडचण, काहीच अडचण नाही. थोडं थोडं पुढे सरकलात तरी त्यांना जागा होईल. आई याच्यावर टाकलंय का काय? मग बरं आहे, कामापुरतं आहे. बस 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 भाऊ, पाना व्यासपीठावर नाही बसायचं, राजा खाली उतरायचं. हा, काही महत्वाचे तोडगे सांगितले तेवढे ऐका. ते ऐका तुम्ही लक्ष देऊन, इकडे बघा. काही महत्वाच्या गोष्टी ऐका. श्रावण महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी हस्त नक्षत्र सप्तमी असली तर रथसप्तमी नावाची ती सप्तमी असते. त्या दिवशी सूर्याचं पूजन करावं. कार्तिक महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी सूर्याची पूजा केल्यावर तेल आणि कापूस दान दिल्यावर कुष्ठरोगाचा नाश होतो. हिरडे, मिरे, वस्त्र, काकडी हे दान केल्याच्या नंतर क्षयरोगाचा नाश होतो. दीप आणि सरसू हे दान केल्याच्या नंतर अचानक येणारे जे रोग आहेत ते आपल्याला येत नाहीत.
असं शास्त्र वर्णन करत आहे. शशीभाऊ मजा आहे का नाही? ह्या लोकांची मी काल बी म्हणलो ना आज बी म्हणलो, तुमच्या सर्वांच्या पायावर एकदा साष्टांग डोकं ठेवतो. तुमच्या जटाशंकरच्या निष्ठेला पुन्हा एकदा व्यासपीठाकडून एकदा प्रणाम करतो. आम्ही व्यासपीठावाले एकदा सगळे तुमच्यासाठी टाळ्या वाजवू, एकदा जोरात टाळ्या. हे असं बसून कथा ऐकणं सोपं नाही, पण ऐका, अजिबात घाबरू नका. कारण देवानं परीक्षाच नाही बघितली तर मजा नाही येणार. ऐका. मग तिथून पुढचं जे वर्णन आहे, पंचाक्षरी जो महादेवाचा जप आहे ना, त्या जपाचं वर्णन आहे. अगोदर जप करू एक 5 मिनिट, फक्त माझ्यासोबत करा. मी म्हणलं की तुम्ही म्हणायचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव हरनांगीकारा ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन गरुडासन दशवाहन साजे ओम जय शिव ओंकारा भुज चार चतुर्भुज दशभुज कनकादिक गंधारिक भूतादिक संगे ओम जय शिव. सद्गुरुनाथ